यावर एक मोठी बातमी बघूयात। सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय तर 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। कराड इथल्या कृष्णा रुग्णालयात 2 तर सह्याद्री रुग्णालयामध्ये 1 अशा 3 जणांवरती उपचार सुरू आहेत। जिल्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ही 4 वरती गेली आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी तशी माहिती दिली। सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय। अधिक माहिती या संदर्भातली घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडनं। सचिन, सातारा जिल्ह्यात कोरोना संदर्भात काय परिस्थिती आहे? अगदी सातारा जिल्ह्यातली कोरोनाची परिस्थिती सांगायची झाली तर कोरोना सातारा जिल्ह्यात पुन्हा डोकं काढताना आपल्याला पाहायला मिळतोय। सातारा जिल्ह्यातल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता जवळपास 3 वर गेलेली आहे। 3 रुग्ण उपचार घेत आहेत। कराड येथे कृष्णा रुग्णालयात 2 तर सह्याद्री रुग्णालयात 1 रुग्ण उपचार घेतोय। मात्र यामधली सर्वात महत्त्वाची बातमी ते म्हणजे कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची सुद्धा बातमी आपल्याकडे आहे। यामुळे कोरोनाचं संकट थोडं वाढताना सातारा जिल्ह्यातलं आपल्याला पाहायला मिळतंय। सचिन, धन्यवाद या माहितीसाठी। जिल्हा शल्य चिकित्सक सातारा याद्वारे सर्व सातारा जिल्ह्यातील जनतेला आवाहन करू इच्छितो की सध्या कोविडचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये थोडासा वाढत आहे। सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की कोणीही घाबरून जाऊ नये, कारण आपण कोविडमध्ये एक पहिली वेव असेल, दुसरी असेल, तिसरी असेल यामध्ये काम केलेलं आहे आणि याची सर्वांना प्रतिकारशक्ती पण आलेली आहे। त्यासाठी आपण सर्वांना वॅक्सिनही पूर्वी दिलेलं होतं। त्यामुळे सर्वप्रथम कोणीही घाबरून जाऊ नये। फक्त सुरुवातीला हे सांगतो की जसं कोविडमध्ये आपण करत होतो की गर्दीच्या ठिकाणी टाळावं, किंवा जर काही आजार असेल म्हणजे जसे की ताप आला, दम लागला तर लगेच जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन आपण तपासणी करून उपचार घ्यावेत। कोणतेही अशी लक्षणं अंगावर काढू नयेत। मी डॉक्टर युवराज करपे, जिल्हा शल्य। आणखी एक मोठी बातमी आहे याच संदर्भात। वसई विरार